जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वाचे काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक विचारले जातात, तर त्या अनुषंगाने TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 तसेच इतर सरळ सेवा परीक्षेमध्ये आपल्याला यातून हमखास प्रश्न असतात. तर बघूया एक महत्त्वाचा हा पॉईंट. तर त्यामध्ये आपला बघा पहिला पॉईंट आहे, माझी जन्मठेप, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. माझी जन्मठेप विदा सावरकर. मृत्युंजय छावा पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत. मृत्युंजय छावा शिवाजी सावंत. पानिपत पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील. पानिपत विश्वास पाटील किंवा पानिपतकार कोणाला म्हणतात तर विश्वास पाटील यांना. कोसला या कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे. कोसलाकार कोणाला म्हटलं जातं तर भालचंद्र नेमाडे यांना. फकीरा या साहित्याचे महत्त्वाचे लेखक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. फकीराचे लेखक अण्णाभाऊ साठे. पुढचा पॉईंट बघूया आपण, बटाट्याची चाळ पु ल देशपांडे. बटाट्याची चाळ पु ल देशपांडे. एक होता कारवर पुस्तकाचं लेखन विना गवाणकर यांनी केलेलं आहे. विना गवाणकर. बलुत दया पवार यांचं पुस्तक महत्त्वाचं आहे. बलुत दया पवार. गोलपीठा नामदेव ढसाळ. गोलपीठाचे लेखन नामदेव ढसाळ यांनी केले. ययाती पुस्तकाचे लेखक वि स खांडेकर. ययाती वि स खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पहिले मराठी लेखक वि स खांडेकर. 1974 वि स खांडेकर यांना हा पुरस्कार मिळालेला होता आणि ययाती या पुस्तकासाठी. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, सनी डेज पुस्तकाचे लेखक सुनील गावस्कर. सनी डेज सुनील गावस्कर. आमचा बाप आणि आम्ही पुस्तकाचे लेखन डॉक्टर नरेंद्र जाधव. आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव. हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे यांचं पुस्तक. मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते एक महत्त्वाचे साहित्यिक 2014 भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ या पुस्तकासाठी महत्त्वाचं म्हणजे की ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखन कोणी केले? उत्तम कांबळे. उत्तम कांबळे. आई समजून घेताना पुस्तकाचे लेखन उत्तम कांबळे यांनी केले. गीताई या पुस्तकाचे लेखक आचार्य विनोबा भावे. गीताईचे लेखन आचार्य विनोबा भावे. पुढचा पॉईंट आहे महत्त्वाचा, ग्रामगीता या महत्त्वाचं पुस्तकाचं लेखन कोणी केलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ग्रामगीताचे लेखन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत अशी जी काही उपाधी आहे ती तुकडोजी महाराज यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेली होती. महानायक या पुस्तकाचे लेखन विश्वास पाटील. महानायक विश्वास पाटील. पावनखिंड या पुस्तकाचे लेखन रणजित देसाई. पावनखिंड रणजित देसाई. बनगरवाडी या साहित्याचे लेखन व्यंकटेश माडगुळकर. बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर. गीतारहस्य पुस्तकाचे लेखन लोकमान्य टिळक. गीतारहस्य लोकमान्य टिळक. पुढचा पॉईंट आहे मित्रांनो महत्त्वाचा, स्मृतिचित्रे या पुस्तकाचे लेखन विचारलेला प्रश्न आहे. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक. श्रीमान योगी आणि स्वामी महत्त्वाचे बघा हे ग्रंथ आहेत. रणजित देसाई हे लेखक आहेत. श्रीमान योगी आणि स्वामी रणजित देसाई. नटसम्राट तसेच विशाखासारखं पुस्तकसुद्धा लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. नटसम्राट विशाखा. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे लेखन कोणी केलेलं आहे तर विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर. अग्निपंख डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक. वारणेचा वाघ अण्णाभाऊ साठे यांचं हे साहित्य आहे. वारणेचा वाघ अण्णाभाऊ साठे.
तर मित्रांनो, हे काही महत्त्वाचे आपल्या मराठीतील पुस्तकं आहेत, ज्यावरती यापूर्वी खूप साऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या TETमध्ये सुद्धा विचारले जातील. त्या अनुषंगाने हे सर्व ग्रंथ आणि त्याचे लेखक लक्षात घ्यायचे आहेत. तर आपण माझ्या चॅनलवरील प्लेलिस्ट संपूर्ण व्यवस्थितपणे पाहिल्यास नक्कीच आपल्याला परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या विषयातील महत्त्वाचे प्रश्न नक्कीच आपल्याला टॅकल करता येतील आणि एक चांगला स्कोर TETमध्ये आणून आपण शिक्षक पात्रता परीक्षा नक्कीच पात्र ठराल. या अनुषंगाने आपण प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.